नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, तुम्ही ऐकतोय अभय बापट यांची होल्डअप ही कादंबरी आणि आज भाग 10वा. शुक्रवारी मरुशिका मतकरी यांची उलट तपासणी चालू होती. त्यांच्या साक्षीत झालेला गोंधळ निस्तारण्यासाठी तुम्ही मध्येच कामोदना बोलवलं होतं. काणेकर, आता मारुशिकांना पुन्हा बोलवा आणि कमोदना कोर्टाच्या बाहेर बसायला सांगा. न्यायमूर्ती एरंडे यांनी बेलीफला आज्ञा दिली. त्यांनी मरुशिकाच्या नावाचा पुकारा दिला. मरुशिका सगळ्यांकडे बघत आणि न्यायाधीशांकडे स्मितहास्य करत पिंजऱ्यात आली. पाणिनी पटवर्धन उठून तिच्या दिशेनं गेला. मागची साक्ष झाल्यानंतरच्या कालावधीत तुम्ही कामोदशी बोलणं केलं असेलच, नाही का? नाही सर, मी नाही बोलले त्याच्याशी, कारण साक्षीदारानं आपली साक्ष इतर साक्षीदारांशी बोलणं अपेक्षित नसतं. आपण आरुष काणेकरांबरोबर चर्चा केली असेल ना? हो, काही विशिष्ट मुद्द्यांवर बोललो आम्ही. साक्ष देताना तू काय सांगणार आहेस याची चर्चा केलीस? त्यांनी मला काही प्रश्न विचारले, मी त्यांची उत्तरं दिली. त्यांनी विचारलेले प्रश्न तुझ्या साक्षीबद्दल होते? ते प्रसंगाशी संबंधित होते, मरुशिका म्हणाली आणि आरुष काणेकर उठला. न्यायमूर्ती महाराज, मी मान्य करतोय की मी मरुशिका मतकरी यांच्याबरोबर चर्चा केली आहे. ते त्यांच्या मनात नेमकं काय आहे हे जाणून घेण्यासाठी आणि त्यानुसार माझी चाल ठरवण्यासाठी, त्याच्यासाठी ही चर्चा आवश्यक होती. पाणिनी पटवर्धन साक्षीदाराला प्रश्न विचारत होते, त्यावर तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे का? एरंडेंनी विचारलं. नाही, ऑब्जेक्शन असं म्हणजे? मग खाली बसा. एरंडे म्हणाले. ओके, सॉरी युअर ऑनर, असं म्हणत काणेकर खाली बसला. पटवर्धन, पुढे चला. मरुशिका, मला दरोड्याच्याबद्दल आणखीन काही माहिती हवी आहे तुमच्याकडनं. ठीक आहे पटवर्धन. त्या संध्याकाळी मिस्टर कामोद यांच्याबरोबर तुम्ही किती वेळ होतात? 1.5 तास असेल साधारण. आम्ही एकत्रच जेवणसुद्धा घेतलं. कुठे? हॉटेल वनराईमध्ये. काय खाल्लं? स्टार्टरमध्ये मंचुरियन आणि बटाटा चिप्स आणि नंतर पंजाबी कोफ्ता. जेवण झाल्यावर दरोडा पडला त्या ठिकाणी जाताना कुठल्या रस्त्यानं गेलात लक्षात आहे? नक्कीच मिस्टर पटवर्धन, आम्ही कॉलेज रोडनं गेलो. दरोड्याच्या घटनेचं वर्णन करू शकाल? ओ युअर ऑनर, तेच प्रश्न. आरुष काणेकर उठून म्हणाला. न्यायाधीश एरंडे यांनी त्याला खाली बसवलं. मरुशिका हसली. मी सांगते पटवर्धन, आम्ही कॉलेज रोडवरनं चौकात आलो. त्याचवेळी लाल दिवा लागला. सिग्नल मोठा होता. कामोदला तल्लफ आली म्हणून तो सिगरेट पेटवणार होता. त्याचवेळी कामोद बसला होता. त्या बाजूचं दार अचानक उघडलं गेलं आणि आरोपीने त्याला बंदुकीचा धाक दाखवून हात वर करायला लावले. त्यावेळी त्याच्या हातात लायटर होता. त्याबद्दल मला 100% खात्री नाही देता येणार पटवर्धन, पण मी म्हणेन की होता, त्याच्या हातात लायटर होता. आरोपीने काय केलं? त्यांनी आधी कामोदच्या कोटात हात घातला, पाकिट बाहेर काढलं. त्यानंतर त्याची टायपिन खेचून काढली आणि मग माझी पर्स. त्यानंतर त्यांनी दार बंद केलं, पळून गेला. आपल्या गाडीत बसला आणि निघून गेला. त्याच्या गाडीकडे लक्ष दिलं तुम्ही? दिलं, पण अगदी सविस्तर नाही वर्णन करू शकणार मी पटवर्धन, कारण मला गाडीची तांत्रिकदृष्ट्या फारशी माहिती नाही. तुम्हा पुरुषांना असते ना तशी. तुमच्या पर्समध्ये काय होतं? 5,000 रोख. आणखीन काही? बायका वापरतात त्या वस्तू, म्हणजे सुट्टी नाणी, लिपस्टिक, एक छोटी डायरी, पेन. पाणिनी पटवर्धननं पुराव्यादाखल ठेवलेली पर्स आपल्या हातात घेतली. मरुशिकाला विचारलं. तुमची ही पर्स तुमची आहे असं तुम्ही ओळखलं आहे, बरोबर? दरोड्याच्या वेळी तुमच्याकडे असलेली पर्स. हो बरोबर. ती पळवली गेल्यानंतर तुम्ही पुन्हा कधी बघितली? पोलिसांनी दाखवली. कधी? मी आरोपीला ओळख परेडमधून ओळखल्यानंतर. ती तुमचीच होती? कशावरनं? ती मी खास बनवून घेतली होती. त्या पर्सला एक फ्लॅप आहे, त्याला एक आरसा जोडला आहे. त्याची रचना अशी आहे की पर्स उघडत असताना फ्लॅटची विशिष्ट पद्धतीनं घडी होते आणि आरसा उघडला जाऊन समोर येतो. त्यामुळे पर्स उघडताना पटकन चेहरा दिसतो, मेकअप करता येतो. तुमच्याकडे या डिझाईनच्या बऱ्याच पर्सेस आहेत? वेगवेगळ्या डिझाईनच्या आहेत. खास तुमच्यासाठी त्या तयार करून घेतल्या आहेत तुम्ही? त्यामुळे काही फरक पडणार आहे का या खटल्यामध्ये?
मी फक्त तुम्हाला मदत करतोय तुमची आठवण तपासायला. तुम्ही माझा गोंधळ उडवण्यासाठी प्रयत्न चालवला आहे पटवर्धन. मी वस्तुस्थिती शोधायचा प्रयत्न करतोय. पाणीनी सुद्धा आपला हट्ट न सोडता म्हणाला, ठीक आहे, एकाच वाक्यात सांगायचं ते ती माझी पर्स आहे आणि मी ती ओळखली आहे. दरोडा पडल्यापासून पोलिसांनी तुम्हाला ती दाखवेपर्यंत तुम्ही मधल्या काळात ती अजिबात बघितली नव्हती? नाही. त्यातल्या वस्तू दरम्यानच्या काळात तुम्हाला मिळाल्या नव्हत्या? नव्हत्या. त्या पर्समधला आरसा चांगला मोठा आहे ना? आरसा फुटणं अशुभ असतं असं मी ऐकलंय, त्यामुळे मी ऑर्डर देताना चांगला जाड आरसा बसवायला सांगितला होता. आत्ता ह्या क्षणी तुमच्या हातात असलेल्या पर्समध्ये सुद्धा असाच जाड आरसा आहे. माझ्या सगळ्याच पर्सचे आरसे तसेच आहेत. आणि तुमच्या आत्ता हातात असलेल्या पर्समध्ये असलेल्या वस्तू गुन्ह्याच्या वेळी हातात असलेल्या पर्समधल्या वस्तूंसारख्या आहेत, सर्वसाधारण तशाच. मरुशिका म्हणाली आणि बोलताना त्यांनी पर्स उघडून आत नजर टाकून पुन्हा पर्स बंद केली. तुम्ही सिगरेट ओढता का? कधीतरी. तुमचा विशिष्ट ब्रँड आहे का कोणतीही चालते? नाही, मार्लबोरो. कामोद सिगरेट ओढतात? हो. त्यांचा ब्रँड कोणता आहे? नाही, नक्की नाही सांगता येणार पटवर्धन. मी कामोदला हा प्रश्न विचारला तेव्हा तो म्हणाला की तुम्ही मार्लबोरो ओढता आणि तो स्वतः कॅप्स्टन. आता तो जर तसं म्हणाला असेल तर ते बरोबरच असेल. तुम्ही कामोदबरोबर जेवला तेव्हा सिगरेट ओढली होती? हो. दरोडा पडण्याच्या कालावधीत ओढली होती तुम्ही? नाही, आठवत नाही नक्की. पण जेवण झाल्यावर गाडीत बसताना ओढली होती? हो. तुम्ही नेहमीच फक्त मार्लबोरो ओढता, त्यामुळे स्वतःकडे तुमच्या सिगरेट ठेवता तुम्ही? हो, मी रोज नाही ओढत सिगरेट, पण तल्लफाली एखाद्या दिवशी तर ओढते. पण माझ्याकडे मी माझ्या सिगरेट बाळगते. दाखवा मला तुमच्या जवळच्या सिगरेट्स. पाणीनी म्हणाला आणि आरुष एक काणेकर उठून उभा राहिला. ही उलट तपासणी फार भरकटच चालली आहे. तुम्हाला ऑब्जेक्शन घ्यायचं आहे का? न्यायमूर्ती एरंडेंनी विचारलं. हो, संदर्भहीन आणि आम्ही सर तपासणीत समाविष्ट न केलेल्या मुद्द्यांवर प्रश्न विचारले जात आहेत. मी 2 मिनिटात सगळे संदर्भ जोडून दाखवतो, पाणीनी म्हणाला. ऑब्जेक्शन ओव्हर रूल्ड. तुमच्या पर्समध्ये आता आहेत का सिगरेट्स? पाणीनीनी मारुशिकाला विचारलं. आहेत, नक्कीच. दाखवा प्लीज. मारुशिकानं आपल्या पर्सचा फ्लॅप उघडला आणि मनाविरुद्ध आपली सिगरेट केस काढून पाणिनीच्या हातात दिली. पाणिनी पटवर्धननं ती जरा तपासली आणि नंतर न्यायाधीशांना दिसेल अशा पद्धतीनं हातात धरली. या केसला लायटरची सोय आहे आणि बऱ्यापैकी वापरलेली दिसते. हो, बरीच वर्ष वापरली आहे. माझ्या एका मैत्रिणीने मला भेट दिली आहे. ती सतत तुम्ही आपल्या जवळ बाळगता, म्हणजे जरी तुम्ही रोज सिगरेट ओढत नसलात तरी? हो, कायम माझ्या पर्समध्ये असते ती. तर मग कोर्टाला जरा खुलासा करा ना की दरोडा पडला त्यावेळी तुमच्या पर्समध्ये जर ही सिगरेट केस असेल आणि पोलिसांनी ती पर्स ताब्यात घेतली असेल आणि त्यातल्या कुठल्याही वस्तू तुम्हाला परत मिळाल्या नसतील, हे तुम्ही मगाशी सांगितलंय, ते जर खरं असेल तर मग तुमच्याकडे आत्ता असलेल्या पर्समध्ये हीच केस आली कशी? पाणीनी पटवर्धन कडाडला. मरुशिकानं ती केस आपल्या हातात घेतली, चेहऱ्यावरच्या भावना दडवण्याचा प्रयत्न केला आणि पाणिनीला म्हणाली, दरोड्याच्या वेळी माझ्या पर्समध्ये ही केस नव्हती मिस्टर पटवर्धन. मी आधीच तुम्हाला सांगितलं नाही की होती म्हणून. तुम्ही आत्ताच सांगितलं ना की माझ्या पर्समध्ये ही केस कायम ठेवलेली असते. माझ्या आत्ता लक्षात आलं की त्या दिवशी घराबाहेर पडताना मी ही केस घ्यायला विसरली होते. मग संध्याकाळी कामोदबरोबर जेवायच्या वेळी सिगरेट ओढताना सिगरेट कशी ओढलीत? मी केस विसरले म्हणून रस्त्यातल्या दुकानातनं सुट्ट्या सिगरेट आणि काडेपेटी विकत घेतली. तर मग कामोदनं साक्षीत जेव्हा सांगितलं की तुम्ही सिगरेट ओढताना तुमच्या याच सिगरेट केसमधनं मार्लबोरो सिगरेट काढून ओठात धरलीत, तेव्हा हे सांगताना कामोदची चूक झाली असं कोर्टानं समजावं. मारुशिकाचा चेहरा एकदम बदलला. एखाद्या पिंजऱ्यात अडकलेल्या प्राण्यासारखी तिची अवस्था झाली. माझी हरकत आहे या प्रश्नाला वादग्रस्त विधान म्हणून. तुम्हाला 100% खात्री देता येईल कोर्टाला की त्या रात्री ही केस तुमच्या पर्समध्ये नव्हती? नव्हती, निश्चित नव्हती. आणि याची खात्री आहे की त्यावेळी तुमच्या पर्समध्ये असलेल्या सिगरेट ह्या केसमध्ये नव्हत्या, तर त्या सुट्ट्या होत्या आणि त्यामुळे तुमची सिगरेट पेटवताना काडीपेटीमधली काडी वापरली. थोडा वेळ तणावपूर्ण शांततेत गेला. उत्तर देऊ शकता का तुम्ही? पाणिनीनी विचारलं.
मी मी जरा आठवायचा प्रयत्न करते हो, आठवते मी. काही वेळापूर्वी तर तुम्हाला भयंकर आत्मविश्वास होता साक्ष देताना. पण मी जेव्हा सांगितलं तुम्हाला की कमोद यांनी तुमच्याकडे चंदेरी सिगरेट केस होती असं सांगितलं साक्ष देताना, तेव्हापासून तुमचा आत्मविश्वास डळमळीत झालाय का काय? नाही, असं काही नाही. तुम्ही सुट्ट्या सिगरेट काडीपेटी खरेदी केल्याचं सांगितलं, ते बरोबर असल्याची खात्री आहे तुम्हाला? हो, नक्कीच. किती खात्री आहे? जेवढी खात्री तुम्हाला तुमच्या साक्षीतल्या इतर मुद्द्यांबद्दल आहे तेवढी. हो, आरोपीला ओळखण्याच्या बाबत दिलेल्या साक्षीची जेवढी खात्री तुम्हाला आहे तेवढीच खात्री तुम्हाला सुट्ट्या सिगरेट आणि काडीपेटी खरेदी केल्याबद्दल आहे. हो, आणि जर असं सिद्ध झालं की सुट्ट्या सिगरेट आणि काडीपेटी खरेदी केल्याबद्दल तुम्ही सांगितलेलं चुकीचं आहे, तर आरोपीला ओळखल्याबाबत तुमचं विधानसुद्धा चुकीचं आहे असं समजायचं आहे. पाणिनीने विचारलं आणि आरुष काणेकर तिच्या मदतीला धावला. हा प्रश्नच वादग्रस्त आहे. हे बघा, मी साक्षीदाराची स्मरणशक्ती तपासतोय फक्त. तिच्या उत्तरातली अचूकता तपासण्यासाठी मी फक्त निष्कर्ष लावतोय. ऑब्जेक्शन ओव्हररूल्ड. साक्षीदारानं पटवर्धन यांच्या प्रश्नाचं उत्तर हो किंवा नाही असं देऊन टाकावं. न्यायाधीश एरंडे म्हणाले. मरुशिकाचा जळफळाट झाला. ती हो असं नाईलाजानं म्हणाली. आता मी जे बोलणार आहे त्यात अजिबात गोंधळ आणि चूक व्हायला नको आहे मला. समजुतीत पुढच्या कोणत्याही साक्षी जर असं सांगितलं गेलं की तुमच्याकडे होल्डअपच्या वेळी चंदेरी सिगरेट केस होती, तर ती साक्ष चुकीची समजण्यात येईल. बरोबर आहे? पटवर्धन, तुम्ही एका विशिष्ट सिगरेट केसबद्दल बोलताय. मला वाटलंच होतं की तुम्ही आत्ता अशी पलटी मारणार म्हणून. तुम्हाला मी पुन्हा विचारतोय, पुढच्या कुठल्याही साक्षी जर असं सांगितलं गेलं की तुमच्याकडे दरोड्याच्या वेळी कुठलीही सिगरेट केस होती, तर ती साक्ष चुकीची समजण्यात येईल. हे बरोबर आहे? मला विचार करू देऊ जरा. मरुशिकाचा आता गोंधळ उडालेला दिसत होता. पण तुम्ही घरातून निघताना सुट्ट्या सिगरेट आणि काडीपेटी घेतली हे तुम्हाला आठवत आहे ना? हो. तुमच्याकडे दुसरी सिगरेट केस असती तर तुम्ही सुट्ट्या सिगरेट कशाला खरेदी केल्या असत्या, नाही का? नाही, कधी कधी एखाद्या मुलीकडनं मी उधारीवर म्हणजे एखाद दिवसापुरती सिगरेट केस घेते. अर्थात असं फार क्वचित घडतं. मुलीकडून म्हणजे नक्की कोणाकडनं? माझ्याकडे बालगर्ल म्हणजे ज्यांना मी आमच्या क्लबची मॅनेजर म्हणते अशा एखाद्या मुलीकडनं. मग एखाद्या मुलीचं नाव सांगा मला जिच्याकडून तुम्ही कधी काळी सिगरेट केस मागून घेतलेली होती. सिया माथुर. दरोडेच्या वेळी ही सिया माथुर तुमच्या नोकरीत होती? हो. आजसुद्धा आहे? हो. दरोडेच्या दिवसापासून आज अखेर सलगपणे ती तुमची नोकरी करते? हो, करते. आत्ता ती कुठे आहे तुम्हाला माहिती आहे? हो, माहिती आहे. कुठे आहे? ती एका डॉक्टरच्या देखरेखीखाली आहे. तिला एवढा त्रास दिला गेला आहे की ते जाऊ दे, कुठे आहे तेवढं सांगा. एका खाजगी नर्सिंग होममध्ये. विलासपूरला तिचं एक घर आहे, माहिती आहे तुम्हाला? हो, काही काळ ती विलासपूरमध्ये असते असं समजलं आहे मला. पण तुम्ही तर म्हणालात की सलगपणे तुमच्याकडे नोकरी करते. सलगपणे म्हणजे हो आणि नाही, दोन्हीही. नीट सांगा. म्हणजे तिच्या नोकरीचं स्वरूप असं आहे की तिने सलग प्रत्येक रात्री माझ्याकडे काम केलंच पाहिजे असं नाही. तिला हवं तेव्हा ती ब्रेक घेऊ शकते. सिया माथुर या नावाच्या 2 मुली आहेत माझ्याकडे नोकरीला असणाऱ्या किंवा नसणाऱ्या. मिस्टर पटवर्धन, या देशात सिया माथुर किती आहेत हे मी कसं सांगू शकेन तुम्हाला? तुम्हाला किती सिया माथुर माहिती आहेत? 1. फक्त 1? हो. तिला एकटीलाच तुम्ही भेटलाय? हो. या सिया माथुरला बहीण आहे? नाही. सिया माथुर हीच मुलगी मिष्टी या नावानं वावरते. ते तिने व्यवसायासाठी घेतलेलं म्हणजे प्रोफेशनल नाव आहे. तुमच्या कंपनीत माथुर नावाच्या 2 मुली नाही आहेत. तुमच्या डोक्यात ही कल्पना कोणी घुसवली हो पटवर्धन? आहेत का नाहीत? नाहीत. कधी काळी होती? मी नक्की म्हणजे काही मुलींना मी जास्त जवळून ओळखते. हो किंवा नाही एवढं सांगा. मला रेकॉर्ड बघावं लागेल. तुम्ही जिचा संदर्भ देताय त्या माथुर व्यतिरिक्त आणखीन कोणी माथुर नावाची मुलगी तुमच्याकडे कधी काळी नोकरीला होती? काय आहे पटवर्धन, या मुलीनं बऱ्याच वेळा वेगवेगळे नावं घेतात हो. त्यामुळे विशेषतः त्यापैकी कोणी एकमेकांसारख्या दिसत असतील ना, तर म्हणजे एखादी लोकप्रिय झालेली मुलगी सोडून गेली तर तिच्यासारखी दिसणारी दुसरी मुलगी आली ना तर ती तिचंच नाव लावते. म्हणजे हे लगेच नाही होत, पण 5-6 महिन्याने आधीच्या मुलीसारखी दिसणारी मुलगी येते, मग ती आधीच्या मुलीचं नाव लावते. कारण इथं येणारे ग्राहक हे रिपीटर असतात, म्हणजे पुन्हा पुन्हा येणारे असतात.
त्यांना एखाद्या मुलीची सर्व्हिस आवडली तर पुढच्या वेळी तीच मुलगी हवी म्हणून ते आग्रह करतात. म्हणजे सोडून गेलेल्या 12 बालाचं नाव नव्यानं येणाऱ्या मुलीनं घ्यायचं ही तुमच्या क्लबची पद्धत आहे असं म्हणता येईल. पाणिनीनं विचारलं. साक्षीदार काय उत्तर द्यायचं या विवंचनेत होता. तिच्या चेहऱ्यावर काळजी स्पष्ट दिसत होती. आरुष कणेकर तिच्या मदतीला धावला. युअर ऑनर, इतका वेळ मी संयम राखून होतो. जोपर्यंत ही उलट तपासणी गुन्ह्याच्या ठिकाणाहून मरुशिकांना लिफ्ट देणाऱ्या मुलीपर्यंत मर्यादित होती. अगदी एकाच नावाच्या 2 मुली आहेत का हे विचारलं गेलं तेव्हासुद्धा मी हरकत घेतली नाही. पण आता ही प्रश्नोत्तरं बारबालांच्या खाजगी आयुष्यात डोकं बघतायत. अशा 18 बारबालांच्या आयुष्याचा पंचनामा मांडणार असतील तर ही उलट तपासणी महिनोन्महिने चालत राहील. मी मान्य करतोय काणेकरांची हरकत. पाणिनी पटवर्धन यांनी आपली तपासणी गुन्ह्याच्या ठिकाणाहून मरुशिकांना लिफ्ट देणाऱ्या मुलीची ओळख पटवण्याच्या मुद्द्यावर सीमित ठेवावी. आणि मरुशिकानं कोणाकडनं सिगरेट केस उधार घेतली होती ह्या मुद्द्यावर सुद्धा. पाणिनी म्हणाला, हे बघा, कोर्टाला जाणीव आहे त्याची. सिया माथुरबद्दलच्या प्रश्नांना बंधन घालत नाही आहे मी मिस्टर पटवर्धन. विचारा तुम्ही पुढे. मरुशिका, तुम्ही गुन्ह्याच्या दिवशी सिया माथुरकडनं सिगरेट केस उसने घेतली होती? नाही, म्हणजे मला खात्री नाही देता येणार. म्हणजे तुम्ही सुट्ट्या सिगरेट खरेदी केल्या तरी तुमच्या पर्समध्ये रिकामी सिगरेट केस असायची शक्यता होती असं म्हणता येईल? पर्समधली सिगरेट केस रिकामी नसती तर मी सुट्ट्या सिगरेट कशाला खरेदी केल्या असत्या? प्रश्न तुम्ही मला नाही विचारायचे, मी तुम्हाला विचारतोय. असेल रिकामी केस माझ्या पर्समध्ये, पण अशी रिकामी केस तुमच्या पर्समध्ये असती तर तुम्ही खरेदी केलेल्या सुट्ट्या सिगरेट लगेच त्या रिकाम्या केसमध्ये भरल्या असतात, नाही का? हो. आणि तुम्ही जर कोणाकडनं सिगरेट केस उसनी घेतली असेल तर ती सिया माथुरकडून घेतली असेल. हो. आणि उसनी घेतली होती का नाही याबद्दल तुम्ही सांगू शकत नाही. त्याच रात्री घेतली असावी की नाही याबद्दल नाही ठामपणे सांगत. सगळ्या बारबालांशी तुमची चांगली मैत्री आहे असं तुम्ही म्हणाला होतात. त्या सगळ्यांना तुम्ही नियमित आणि अद्ययावत पगार दिलाय आत्तापर्यंत? आम्ही त्याला पगाराचं स्वरूप नाही देत पटवर्धन. तुम्ही जे काय म्हणत असाल ते हो, पण या सिया माथुरला तुमच्याकडनं काहीही देणं बाकी नाही आहे. आमच्या दोघीत ऋणको धनको असे संबंधच नाही आहेत. तुम्ही तिला सिगरेट केससाठी पैसे दिलेत? सिगरेट केसचे पैसे? हो. नाही दिले. पण तुम्ही जर तिच्याकडनं उसने घेतली असेल सिगरेट केस तर तिला तुम्ही ती परत करू शकला नसतात ना, कारण ज्या पर्समध्ये तुम्ही ती ठेवली होती ती पर्स पोलिसांनी ताब्यात घेतली होती. त्यामुळे तुम्ही त्या केसचे पैसे माथुरना देणं लागतं, बरोबर आहे का नाही? म्हणजे मी हो बरोबर आहे. मग तशी भरपाई तुम्ही केली आहे का मरुशिका? नाही. आणि तुम्ही म्हणालात की तुम्ही तिला काहीही देणं लागत नाही, म्हणजे तुमच्यात ऋणको धनको असं नातं नाही, बरोबर आहे का नाही? हो. मग याचाच अर्थ तुमच्या पर्समध्ये त्या प्रसंगी तिची सिगरेट केस असायची शक्यता नाही आहे, बरोबर आहे का नाही? नसेल माझ्या पर्समध्ये ती. सिगरेट केस संदर्भातले माझे प्रश्न संपले. पाणिनी म्हणाला. अनुष काणेकर उठून काहीतरी बोलायचा प्रयत्न केला. तेवढ्यात पाणिनी म्हणाला, फक्त सिगरेट केसबद्दलचे प्रश्न संपलेत. कोर्टात हास्याची लकेर उमटली. तर मग ही केस तुम्ही तुमच्या पर्समध्ये ठेवायला उत्सुक असाल, नाही का? तिच्यासमोर केस नाचवत पाणिनी म्हणाला. ती मानेनं हो म्हणाली. त्याच्या हातातनं पर्स घेतली आणि पाणिनीकडे पाठ करून पर्स उघडून पटकन केस आत टाकली. मागच्या शनिवारी तुम्हाला होल्डअपबद्दल बरंच काही लक्षात आलं होतं, पण त्यातलं बरंच काही तुम्ही शुक्रवारी साक्ष देत असताना आठवू शकला नाहीत. बरंच नाही, काही बाबी. आणि त्याबद्दल तुम्ही मिस्टर कमोद यांना संपर्क नाही केला? नाही, मी त्यांच्याशी नाही बोलले आणि हे मला निक्षून सांगायचं आहे सगळ्यांच्याच माहितीसाठी की शुक्रवारी हा खटला सुरू झाल्यापासून मी त्यांच्याशी बोललेली नाही. पाणिनी पटवर्धन न्यायाधीशाकडे बघून म्हणाला, मला जरा 1-2 मिनिटांची मुभा द्या प्लीज. आणि न्यायाधीश काय म्हणतात याची वाट न बघता तो कोर्टाच्या मागील भागात बसलेल्या कनक ओजसकडे गेला. आता त्याची पाठ न्यायाधीशांकडे होती. काय चाललंय पाणिनी? काय नाही, मरुशिकावर जरा दबाव टाकण्यासाठी मी असं केलं आहे. मला सांग, तुला समोर न्यायाधीश आणि मरुशिका दोघांचे चेहरे दिसत आहेत? व्यवस्थित. एरंडे अस्वस्थ झालेत. कुठल्याही क्षणी त्या हातोडा वाजवून तुला उलट तपासणी सुरू करायला आदेश देतील असं वाटतंय. मरुशिका मात्र जाम टेन्शनमध्ये आहे. कनक, तिने पर्स उघडताना मला दिसलं की तिच्या पर्समध्ये एक पिवळ्या रंगाच्या कागदावर काहीतरी लिहिलेली चिठ्ठी आहे. बहुतेक ती चिठ्ठी तिला पर्समधनं काढून टाकायची असावी, पण ती ते करायला विसरलेली आहे. कदाचित ती चिठ्ठी तिला आरुष काणेकर किंवा कमोदनं लिहिलेली असावी.
तिला मी 2 वेळा पर्स उघडायला लावली काहीतरी कारण दाखवून, तेव्हा तिच्या चेहऱ्यावर मला अस्वस्थ भाव दिसले. मला वाटतं की ती जेव्हा कोर्टाच्या बाहेर पडेल तेव्हा सगळ्यात आधी तो कागद कचरा कोंडीत टाकून देईल. तुझा माणूस तिच्या मागे ठेव आणि तिने टाकलेला कागद मिळवायचा प्रयत्न कर. म्हणजे मला हवाच आहे तो कागद. अर्थात ती लेडीज टॉयलेटमध्ये गेली आणि तिने कागद फ्लश करून टाकला तर आपण काही करू शकणार नाही. अगदी तुझी स्त्री हेर लेडीज टॉयलेटमध्ये पाठवलीस तरी ती तिला असं करण्यापासून थांबवू शकणार नाही. त्यामुळे तिला काहीतरी कल्पना लढवून लेडीज टॉयलेटमध्ये ती जाणार नाही असं बघ. एवढ्यात एरंडे यांनी पाणीनी पटवर्धनला हाका मारली. तातडीनं काम सुरू करायची सूचना दिली. पाणीदार साक्षीदाराच्या दिशेने जायला लागला. जाता जाता त्यांनी कनकला विचारलं, ऐश्वर्या मॉडेल एजन्सीचं काय? ती माझ्या 2 स्त्री हऱ्यांना तिथं अर्ज करायला सांगितलं आहे आणि मृदगंधाला सुद्धा. मिस्टर पटवर्धन काय चाललंय? लगेच चालू करा की पुढचे प्रश्न. माझे प्रश्न संपलेत, पाणीनी म्हणाला. सरकार पक्षसुद्धा थांबतोय. अचानक आरुष काणेकरांनी जाहीर केलं. न्यायाधीश पण आश्चर्यचकित झाले. पाणीनी पटवर्धन तुमचा पुढचा साक्षीदार बोलवा, एरंडे म्हणाले. आणि पाणीने जाहीर केलं, माझा पुढचा साक्षीदार सिया माथुर. मित्रांनो, हा 10वा भाग इथे संपला. 11वा भाग उद्या. तोपर्यंत नमस्कार मित्रो.